सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये भेसळखोरांच्या मनामध्ये अगदी भीती निर्माण झाली। मी सध्या उभा आहे डिगोळच्या शिवारामध्ये। मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दुधामध्ये नेमकी भेसळ कशाची होते। ती भेसळ होते मलेशियाच्या जनावरांच्या स्लॉटरमधून निघणाऱ्या चरबीची बनलेली पावडर। ही या महाराष्ट्राच्या अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलीये। तीच पावडर बघा तुम्ही, हो का, ही पावडर आहे, हे दिसतंय। ही पावडर ही दुधामध्ये भेसळ करायची पावडर दिगोळ शिवारामध्ये जवळजवळ 50 बॅग कोणीतरी भेसळखोराने आणून टाकलेल्या आहेत। याच्यावरती कोणत्याही पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कारवाई केली नाही ना, कोणी इथं आलेलं आहे। पण पोहोचला तो रविराज, त्याच्यासोबत माझ्यासोबत माझे मित्र आहेत मचिंद्र गीते साहेब, हे आमच्या कोणतं पद आहे तुमच्याकडे? भारतीय जनता पार्टीचे जामखेडचे सचिव आहेत, त्याच्यासोबत त्यांचे भाचे पण आहेत। आम्ही पोहोचलो आणि हे अख्ख्या गावामध्ये झालं। हे कोणी आणून टाकलं हे माहित नाही। आम्ही याचं सॅम्पल कलेक्ट करतोय आणि इथल्या PI साहेबांना फोन करून इन्फो करतोय। एकच मिनिट। राजपूत साहेब नाव आहे ना? तुमच्याकडे आहे का नंबर? दुधामध्ये जनावरांची चरबी मिक्स केली जाते, जनावरांची। विचार करा, ही जी पावडर आहे याचा एवढा तीव्र आणि उग्र वास आहे। हॅलो, एक थोड्या वेळात कॉल करतो, मी कामात आहे जरा। राजपूत साहेबांचा नंबर होता माझ्याकडे। तुमच्याकडे आहे? किती घाण आहे, किती तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही एवढा गदाळ वास आहे। आणि हेच आपण आमच्या शेतकऱ्याकडून जेव्हा दूध घेतल्या जातं, दूध घेणाऱ्यांपासून तिथपासून ते कारखान्यांपर्यंत, मग त्याच्यामध्ये जेवढ्या कंपन्या दूध बनवतात ते सगळेच आले त्याच्यात, त्या सर्वांचं हे रॅकेट आहे। विचार करा तुम्ही, हे जनावरांची चरबी आहे, त्याची बनवलेली पावडर आहे। याचा इथं उभा पण नाही राहू शकत तुम्ही। एकशे 12लाच करत मातीच त्यावर नंबर आहे। नमस्कार, महाराष्ट्र डाळी 112। नमस्कार, हे दाखव, जवळून दाखव पावडर। 112 हे बघा, पाण्यासोबत मिक्स झाल्यावर किती गदाळ होते हे। याचा कलर बघा तुम्ही, दिसतंय? याच्यात किडे, आळ्या, जाळ्या सगळं काही आहे। ही पावडर जनावरांची चरबी। डाळी 112 112ला कॉलच लागला। 112 बी बिघडलं। नमस्कार, महाराष्ट्र डाळी 112। नमस्कार, महाराष्ट्र डाळी 112। पोलीस मदतीसाठी एक दाबा। कट कर।
नमस्कार, रविराज साबळे पाटील बोलतोय. आम्ही खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिघोळ गावामध्ये आहे, दिघोळच्या शिवारात. इथं आम्हाला पोलीस मदतीची गरज आहे. इथं दुधामध्ये जी भेसळ करण्यासाठीची पावडर आहे, जवळजवळ 50 पोते टाकली आहे कोणीतरी आणून, त्याच्या संदर्भात आहे. लाईन वर तर माहिती नोंद करून दिलं तुमच्यावाला. मला सांगा तुमच्यावाला जवळपासच्या पुढच्या मला जामखेड दाखवतंय बरोबर आहे अहिल्यानगर? नाही, जामखेड तालुक्यामध्ये खर्डा पोलीस स्टेशन आहे. हा, खर्डा पोलीस स्टेशन. हे खर्डामध्येच येतं ना. हॅलो, हा सर. मोबाईल नंबर तुमचा आहे ना? हो, माझाच आहे. मला तुमचा पत्ता आलेला आहे, ग्रामपंचायत. बोला ना. मला तुम्ही इसका पत्ता सांगू शकता का? दिघोळ शिवार. कॉमन सर्व्हिस सेंटर दिघोळ शिवार बरोबर आहे, जामखेड. लाईनला माहिती नोंद करून घ्या तुमच्या. जनावराच्या चरबीची पावडर, ती दुधामध्ये आणि ती लेकराच्या खाण्यात. मिलावटी करताना तर हो, इथं पावडर टाकलेली आहे, ते निदर्शनास आणून द्यायचंय साहेब. त्याचा शोध घ्यायचा आहे आरोपींचा. काळजी करू नका, लवकरात लवकर पोलिसांना पटल. हो, तुमच्या लाईनवर दिघोलच आहे का? दिघोल गाव आहे का? हो, दिघोळ. हे रेकॉर्ड राहतं ना, हे इम्पॉर्टंट आहे. ते नाही आले तरी पाहिले, हे ढिगारा पाहिला बघा. ही इथं एवढी टाकली आहे, महाराष्ट्रात किती खपत असेल विचार करा तुम्ही, किती खपत असेल. हॅलो, हा सर, लाईनवर माहिती नोंद करून घ्या. पाऊस इकडे येतोय का? हा, सॅम्पल कलेक्ट करू इथं. नाही, हातात नाही, मी घेतो कलेक्ट करू. त्यांचं कशाला हात भरला? माहिती आहे का सर तुम्हाला? हा, मी तिथं प्लेसला उभा आहे साहेब. मी या प्लेसला उभा आहे. काळजी करू नका, तुमच्या लवकर लवकर. येस येस. तुम्ही घटनास्थळीच आहे ना? हो, घटनास्थळीच आहे. दूध मिलावटी पावडर टाकली बरोबर आहे? हो, मिलावटी पावडर टाकली आहे. कुठे त्या वावरामध्ये आहे का कुठे? इथं फॉरेस्टची जागा आहे, त्यात टाकलेली. हे आम्ही सॅम्पल पण कलेक्ट केलेलं. अजून टाकत. बापरे, हातावर आलो. बस, आपण भिजू नये. केलं कलेक्ट साहेब? माहिती नोंद करून घेतो. तुम्हाला तिथे लवकरात लवकर पोलीस पाठवा, काळजी करू नका. हो, पाठवा लवकर. दूध मिलावटी पावडर आहे बरोबर आहे? हो, मिलावटी. लय बेकार गोष्ट आहे ही. किती वेळ साहेब? ओके सर, आम्ही आपली माहिती नोंद करून घेतली. तुम्हाला लवकरात लवकर पोलीस पाठवा. ठीक आहे, ठीक. थँक्यू. मित्रांनो, पोलीस आल्यानंतर परत एकदा लाईव्ह येतोय तो.